नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी व अर्णवचे लग्न पार पडलेले असते। त्यानंतर आपण पाहतो ईश्वरीची आई अर्णव व ईश्वरीला आशीर्वाद देते व म्हणते की आता सुखाने संसार करा। व त्यानंतर आपण पाहतो ईश्वरीचा राकेश शिर्केच्या घरामध्ये प्रवेश होत असतो। तेव्हा अंजली ही लाडाने म्हणते की माझ्या नवीन वहिनीचा घरामध्ये प्रवेश होण्याअगोदर मला ईश्वरी तुझा उखाणा ऐकायचा आहे। आणि आता आपण पाहतो ईश्वरी ही उखाणा घेत असते आणि उखाण्यामधून ती फक्त बाबांच्या इच्छेनुसार तिने अर्णवशी लग्न केले आहे हे समजत असते। तेव्हा अर्णव व अंजलीचा चेहरा पडतो। त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये प्रवेश केल्यानंतर अंजली ही आजीला म्हणत असते, तुझ्या घरामध्ये तुझी नातसून आली आहे, तू तिचे स्वागत करणार नाहीस का? तिचा चेहरा पाहायचा नाही का? तेव्हा आजी ही ईश्वरीच्या समोर म्हणते की मला नातसून म्हणून ही मान्य नाही व ती तिथून निघून जाते। तेव्हा अर्णव व ईश्वरी आणि अंजली या तिघांनाही खूपच वाईट वाटत असते। तर आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी कशा प्रकारे राजेश शिर्केच्या घरामध्ये राहून सर्वांची मने जिंकणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे। तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।